जातीचे उपवर्गीकरण या विषयावर राज्यभर रणकंदन होत असताना पुणे येथील आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने मात्र उपवर्गीकरणाची वेगळीच मागणी होती। आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, मात्र अ ब क ड असे वर्गीकरण न करता दोनच गटात वर्गीकरण करावे ही मागणी करत पुणे येथील आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने राज्यभर जनजागृती दौरा करण्यात येतोय। वर्गीकरण हे वंचित, अनुसूचित जाती आणि इतर अनुसूचित जाती अशा दोन गटात वर्गीकरण करण्यात यावे, कारण यामुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या जातींना न्याय मिळेल असं सांगत जे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा निषेध देखील कृती समितीच्या वतीने करण्यात आलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। खरं तर महाराष्ट्र सरकारने जो अनंत बदर समिती अहवाल आणि अनंत बदर समिती नेमली होती, तर त्या अनंत बदर समितीने त्यांच्या प्रोसिजरनी न गेल्यामुळं खरं तर हा वाद निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की अनंत बदर समितीने जर सर्व जाती समूहाच्या प्रतिनिधींची भेट घेतली असती, चर्चा केली असती आणि अहवाल सादर केला असता तर महाराष्ट्रातला हा जो वाद पेटलेला आहे तर तो वाद पेटला नसता। त्याच्यामुळं मग एका बाजूला सुप्रीम कोर्टाचा 7 जणांच्या खंडपीठेचा निकाल आहे आणि तो 7 जणांच्या खंडपीठेचा निकाल असताना जे सामाजिकदृष्ट्या वंचित राहिलेले आहेत, अति मागास राहिलेले आहेत, तर त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा निकाल आहे। परंतु महाराष्ट्र सरकारने त्या प्रोसिजरने त्याचा व्यवहार न केल्यामुळे आज हा वाद निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आमचं सर्वात पहिलं म्हणणं असं आहे की अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे तर तो अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केला पाहिजे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे। काय ते कारण आहे की त्याच्या पद्धतीने दोन समाजामध्ये समन्वय साधला गेला पाहिजे। खरं तर आम्ही फुलेशाह आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारांना प्रमाणभूत मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि या दोन समूहामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे तर तो अत्यंत खेदजनक आहे। आणि ह्या दोन्ही समूहाचे जे काही 4-5 टाळके आहेत की ज्यांना दोन्ही समूहामध्ये तेढ निर्माण करायचे आहे, तर अशा काही समाजकंटकांचा या ठिकाणी सर्वप्रथम मी निषेध करतो। आणि हे दोन्ही समूह आजपर्यंत असं म्हटलं जायचं की महार आणि मांग, मांग आणि महार असं दोघांना वेगळं सुद्धा संबोधलं जात नव्हतं, एकत्रित असायचे आणि दोघांची एकत्रितरित्या ताकद या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी होती। परंतु या अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न केल्यामुळं या दोन समूहामध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। त्याच्यामुळं एका बाजूला आमचं म्हणणं आहे की अनंत बदर समिती अहवाल सार्वजनिक करत असताना त्या जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे की जो अतिवंचितांना न्याय देण्याचा आहे, तर आरक्षणाचं वर्गीकरण करावं, परंतु ते प्रोसिजरनी करावं, सर्वांना विश्वासात घेऊन करावं, सर्वांशी चर्चा घेऊन करावं। Thanks for watching Ekmat Digital.